नमस्कार दादा. आज आपण श्री स्वामी समर्थ यांच्या कोणत्या कृपांकित शिष्यांबद्दल दर्शक श्रोत्यांना माहिती देणार आहोत? रामचंद्र भेंडे तथा तात महाराज यांचा जन्म तिथीनुसार श्रावण वद्य एकादशीला झालेला होता. त्यांची जन्मतारीख निश्चित जरी माहिती नसली तरी त्यांचा जन्म सन 1836 मध्ये झालेला असावा असे मानले जाते. त्यांचे बालपण आणि शिक्षण हे बेळगावलाच झाले. पुढे नोकरीच्या निमित्ताने ते मुंबईला आले. मुंबई येथे धोबी तलावाजवळील जांभूळवाडी येथे त्यांचे वास्तव्य होते. बालपणापासूनच त्यांचा ओढा हा शिव उपासनेकडे होता. रामचंद्र भेंडे यांनी शिक्षण संपल्यानंतर सरकारी मुद्रणालयामध्ये नोकरी केली. ही नोकरी कौटुंबिक जबाबदाऱ्या असल्यामुळे त्यांनी सेवानिवृत्त होईपर्यंत केली. दरम्यानच्या काळामध्ये त्यांची शिवोपासनेकडचा ओढा हा अधिकाधिक तीव्र होत गेला. त्याचाच परिपाक म्हणून त्यांनी 1 महिन्याची रजा काढली व ते अक्कलकोटला श्री स्वामी समर्थांच्या दर्शन भेटीस आले. श्री स्वामी समर्थांनी त्यांना प्रथम शिव स्वरूपामध्ये, नंतर विष्णू स्वरूपामध्ये आणि नंतर ब्रह्म स्वरूपामध्ये दर्शन दिले. तात महाराजांना अनेक सिद्धी अवगत होत्या. त्या सिद्धींच्या साहाय्याने त्यांनी व्याधीने पीडित असलेल्या अनेकांची दुःखे दूर केलेली होती. अशा तात महाराजांच्या छातीवर श्री स्वामी समर्थांनी उजव्या हाताचा पंजा ठेवलेला होता. तो तात महाराज प्रसाद म्हणून सदैव जपत असत. श्री स्वामी समर्थ सुद्धा नेहमी शिवहर शंकर, नमामि शंकर, शिवशंकर शंभो, हे गिरिजापते नमामि शंकर, शिवशंकर शंभो या श्लोकाचा आणि शिवभक्त असलेल्या तात महाराजांचा ब्रह्मांड नायक श्री स्वामी समर्थांशी अन्योन्य संबंध असल्याचे लक्षात येते. तात महाराज आणि श्री स्वामी समर्थ ह्या दोघांमध्ये आध्यात्मिक गूढ चर्चा तासनतास होत असे. पुढे श्री स्वामी समर्थांनी त्यांना सहज समाधी योग आणि आध्यात्मिक पूर्ण अवस्था ही शिकविली. त्याचबरोबर 1 महिन्याच्या कालावधीत ते म्हणाले की आता तू जात आहेस तर जा, परंतु सागर किनारी किल्ला बांधून राहा. श्री स्वामी समर्थांच्या आदेशानुसार तात महाराज सहकुटुंब सहपरिवार अक्कलकोटाहून मुंबईस आले आणि मुंबई येथे 29 मे 1910 त्यांनी दादर येथे मठ बांधला.